जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक अपडेट विथ नितीन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची आणि मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत। काय आहे, कोणती अपडेट आहे, संपूर्ण माहिती आपण बघूया। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता नव्याने पुन्हा एकदा अर्ज सुरू झाले असून या अंतर्गत आता प्रधानमंत्री यांनी जाहीर केले की कोणीही या लाभापासून वंचित राहणार नाही। तर आपण यापूर्वी जर अर्ज केला असेल किंवा अर्ज आता केला नसेल तर पुन्हा एकदा अर्ज करू शकता, किंवा आपण अर्ज केला असेल तर आपली प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण आता 2024-2025चं उद्दिष्ट सरकारने लक्षात घेऊन आता नव्याने अर्ज मागणी केली असून यामध्ये आता कोणीही वंचित राहणार नाही असे प्रधानमंत्री यांनी जाहीर केले आहे। आता घरकुल योजनेसाठी लागणारे कागदपत्र, त्यासाठी कोण पात्र असू शकतात याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। कोण कोण लाभ घेऊ शकतो आणि अर्ज कोण कोण करू शकतो या संदर्भात बऱ्याच गोष्टी इथं आपण सांगितलेल्या आहे। अंमलबजावणी कधी होणार आहे तर बघा, अर्जदाराचे नजीकच्या काळातील 2 साईज फोटो पाहिजे, रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे, त्यासोबतच आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे महत्त्वाचं आहे। 7/12 उतारा किंवा गाव नमुना 8 हे घरकुलासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे, त्यामुळे हे पाहिजेच। उत्पन्नाचा दाखला, ग्रामसभेचा ठराव, शिधापत्रिका जे आपण त्याला राशन कार्ड म्हणतो, आधार कार्ड इत्यादी गोष्टी इथं आवश्यक आहे। तर यापूर्वी बघा 2023मध्ये काय होतं आणि आता 2024मध्ये बदल काय आहे की 2024 पासून जे योजना आणली आहे यामध्ये आता एकूण 3 लाख रुपये मिळणार आहे। यापूर्वी रक्कम ही कमी होती, परंतु आता रकमेमध्ये वाढ झाली असून एकूण 3 लाख रुपये इथं आपल्याला मिळणार आहे असून 3600 कोटी रुपये यासाठी आता मंजुरात मिळाली असून नव्याने आता आपण अर्ज करू शकता। जर आधी आपला अर्ज बाद झाला असेल किंवा आपलं प्रतीक्षा यादीमध्ये नाव नसेल, वगळण्यात आले असेल, काही त्रुटी आली असेल, काही तांत्रिक अडचणी असतील तर पुन्हा एकदा नव्याने आपण अर्ज करू शकता। धन्यवाद। नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय